न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। छत्रपती संभाजीनगर येथील तहसील कार्यालयात जमिनीच्या क्षेत्र दुरुस्तीसाठी अपर तहसीलदारांसाठी 3 लाखांची लाच मागून त्यातील 60,000 रुपयांची लाच स्वीकारताना 2 खासगी इस्मांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी 15 मे रोजी रंगेहात पकडले। तर या प्रकरणातील मुख्य आरोपी अपर तहसीलदार नितीन गर्जे फरार आहे। तक्रारदाराने आपल्या मुलाचे आणि नातेवाईकांचे प्लॉट मिटमिटा येथील असलेल्या जमिनीच्या क्षेत्र दुरुस्ती संदर्भात डिसेंबर 2024 पासून 5 फाईल्स तहसील कार्यालयात प्रलंबित होत्या। एप्रिल 2025 मध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान काम त्यांच्या बाजूने लावण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती। याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे 13 मे रोजी तक्रार दाखल केली होती। पडताळणीमध्ये तक्रारदाराला आरोपी अपर तहसीलदार नितीन गर्जेचा खासगी सहाय्यक नितीन चव्हाण याने 5 फाईलसाठी एकूण 3 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। दर फाईल 60,000 इतकी रक्कम मागितली गेली होती। या लाचेची रक्कम तक्रारदाराने स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर एसीबी पथकाने 15 मे रोजी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला। यावेळी नितीन चव्हाण याने लाच घेतली नाही, मात्र ती रक्कम तहसील कार्यालय परिसरात पार्किंगचे काम करणाऱ्या सोहेल जुबेर भाषवान याच्याकडे देण्यास सांगितली। तक्रारदाराने ही रक्कम सोहेलकडे दिली। यावेळी इशारा मिळता सोहेलने एसीबी पथकाने रंगेहात पकडले। त्यानंतर पथकाने चव्हाण यास देखील ताब्यात घेतले। तर अपर तहसीलदार नितीन गर्जे फरार झाले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव, पोलीस उप अधीक्षक सुरेश नाईक नवरे, पोलीस उप अधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राजेंद्र जोशी, पोलीस अंमलदार अन्वेष शेख यांच्या पथकाने केली।